नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र खाडे सर. आज आपण इयत्ता 12वी या वर्गाचा अर्थशास्त्र या विषयाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत आणि त्या पुस्तकामध्ये असणारं जे काय पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणावर एक आपण लेक्चर घेणार आहोत. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की तुमच्या समोरच जे मी त्या ठिकाणी जे निदर्शनास आणून दिलेलं आहे ते आहे अर्थशास्त्र जे पुस्तक आहे त्याचं मुखपृष्ठ असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर पद्धतीने ते मुखपृष्ठ त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेलं आहे. या मुखपृष्ठामध्ये जी काही आपल्या पुस्तकामध्ये असणारी एकूण 10 प्रकरणं आहेत त्या 10 प्रकरणांचा अगदी सिरियल वाईज पद्धतीनं त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. जे नवीन 1 रुपयाचं रुपयाचं र असा शब्द हा जो नवीन आलेला आहे त्या चिन्हावर, रूच्या चिन्हावर हे सगळी प्रकरणं त्या ठिकाणी मांडली गेलेली आपल्याला पाहायला मिळतील. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने 2 घटकांचा समावेश होतो. एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. अशा या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये 2 घटकांचा समावेश केलेला आहे, 2 भागांचा समावेश केलेला आहे. मायक्रो अँड मॅक्रो अशा 2 भागामध्ये या पुस्तकाचं विभाजन केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तुमच्यासमोर या ठिकाणी या पुस्तकामध्ये असणारी जी का अनुक्रमणिका आहे ती अनुक्रमणिका या ठिकाणी आपण पाहत आहोत. ही त्या ठिकाणी अनुक्रमणिका असलेली आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी तुमच्या सहज लक्षात येईल का एकूण 10 प्रकरणं आहेत. तुमच्यासमोर दिसतात ती 10 प्रकरणं आणि त्याच्यामध्ये एक मिनटं. ओके, हां, तर त्या 10 प्रकरणांमध्येही यासमोर तुमच्या दिसत आहेत. त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र असं मी सांगितल्याप्रमाणे 2 भागांमध्ये त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे आणि 10 प्रकरणांचा त्याच्यामध्ये समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळेल. चला तर मग आपण या प्रकरणातलं पुस्तकामधलं जे काय पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाचा त्या ठिकाणी पहिला लेसन चॅप्टर आहे त्याचा आपण अभ्यास करूयात. तुमच्या लक्षात येईल का या ठिकाणी हे समोर जे दिसतंय तुमच्या ते पहिलं प्रकरण आहे. पहिलं प्रकरण या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके, म्हणजे मुळात काय आहे, प्राचीन काळापासून मानवाची जसजशी आर्थिक उत्क्रांती होत गेली तसतशा मानवाच्या गरजा वाढत गेल्या. ह्या गरजांच्या वाढीबरोबर आर्थिक प्रश्न निर्माण होऊ लागले. हे प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक शास्त्रांची एक शाखा म्हणून अर्थशास्त्राचा उदय झाला. एक तुमच्या लक्षात येईल का ही मी आता जी काय प्रस्तावना थोडक्यात मांडली गेलेली आहे की प्राचीन काळापासून मानवाची जसजशी उत्क्रांती होत गेली, जसजसं आपण टप्प्याटप्प्याने मानवामध्ये होणारे बदल जे आपण पाहिले गेले तसतशा मानवाच्या गरजा वाढत गेल्या. कारण सुरुवातीला त्याच्या गरजा या मर्यादित स्वरूपाच्या होत्या, नंतरच्या कालावधीमध्ये गरजा वाढत गेलेल्या आपल्याला पाहायला मिळेल. कारण प्राध्यापक रॉबिन्सन यांनी एक डेफिनेशन्स मांडली गेलेल्या गरजांच्या विषयी. रॉबिन्सन यांची डेफिनेशन्स आहे अमर्याद गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणे म्हणजे अर्थशास्त्र. अर्थशास्त्राचे प्राध्यापक रॉबिन्सन यांचीसुद्धा व्याख्या आहे. आणि आता आपण म्हटल्याप्रमाणे की प्राचीन काळापासून मानवाची जसजशी आर्थिक उत्क्रांती होत गेली तसतशा मानवाच्या गरजा वाढत गेल्या. आधी एवढ्या गरजा त्याच्या नव्हत्या, नंतरच्या काळात ह्या गरजा आहेत. गरजा म्हणजे जी वस्तू भागवण्याची क्षमता. ओके नाही, आहे की नाही, आज आपल्याला हरेक वस्तूची गरज भासते तर ती आपली गरज आहे. अशा प्रकारे प्राचीन काळापासून जसजशी ती आर्थिक उत्क्रांती होत गेली तसतशा मानवाच्या गरजा वाढत गेल्या. ह्या गरजांच्या वाढीबरोबर आर्थिक प्रश्न निर्माण होऊ लागले. आर्थिक म्हणजे पैशाचे प्रश्न निर्माण होऊ लागले आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक शास्त्रांची एक शाखा. आता सामाजिक शास्त्र म्हणजे कोणते? इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे. यांना ही सगळी समाजशास्त्रामध्ये गणली जात होती कारण त्यावेळेस त्यांचा अभ्यास हा संकुचित स्वरूपात होता. पण आता काय झालं आहे का प्रत्येक शाखेचा, प्रत्येक घटकाचा अभ्यास हा व्यापक स्वरूपात झालेला पाहायला मिळेल आणि म्हणून प्रत्येक विषयाचा हा स्वतंत्र अभ्यास नंतरच्या काळात केला गेला. आणि म्हणून अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, हा प्रत्येक विषयाचा हा स्वतंत्र त्या ठिकाणी अभ्यास गणलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे प्रत्येक शास्त्राच्या अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात कारण त्याची उद्दिष्ट, त्याची ध्येय ही प्रत्येक शास्त्राची वेगवेगळी असतात. त्याचप्रमाणे अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या 2 पद्धती आहेत. पहिली आहे ती सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी आहे ती स्थूल अर्थशास्त्र. जसं मी सांगितलं गेले की प्रत्येक शास्त्राचे जनक असतात, प्रत्येक पुस्तकाचं जे लिखाण केलेले त्याचे जनक. तसं या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर ॲडम स्मिथ, लक्षात घ्या, ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात.
आणि प्राध्यापक रॉबिन्सन यांची व्याख्या अर्थशास्त्राची मी पुन्हा एक वेळ सांगतोय, अमर्याद गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणे म्हणजे अर्थशास्त्र. मुळात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की मानवाच्या गरजा ह्या अमर्याद असतात, अनलिमिटेड नीड्स, अमर्याद. एक गरज संपली का दुसरी निर्माण होणार, दुसरी संपली का तिसरी निर्माण होणार, चौथी. कधीही त्या गरजा आपल्या पूर्ण होणार नाही आहेत. ओके, त्याच्यामुळे रॉबिन्सन यांची एक छान अशी ही डेफिनेशन्स आहे, अमर्याद गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने. ही आपली गरजा भागवणारी साधने आहेत, ती कुठेतरी मर्यादित आहेत, ती विपुल प्रमाणात नाही आहेत. जशा आपल्या गरजा अनंत प्रमाणात आहेत तशी ती भागवणारी साधनं ही मर्यादित स्वरूपात आहेत आणि म्हणून त्यांना किंमत मोजावी लागते आणि मग प्रत्येकाच्या आपल्या उत्पन्नानुसार आपण ती एक एक गरज आहे ती गरज त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, म्हणजे आपल्यासमोर काय आहेत तर पर्याय आहेत. लक्षात घ्या, माझ्यासमोर या ठिकाणी हे पेन आहे. ओके, आता हा पेनाचा विचार केला तर हे 10 रुपयाचं पेन असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ओके, पण बाजारपेठेमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर 2 रुपयाचा पेन किंवा 3 रुपयाच्या पेनापासून अगदी 50, 60, 70 किंवा 200, 300 रुपयापर्यंत पेन असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मग आता त्याच्या उत्पन्नानुसार ती व्यक्ती त्याचा यूज करणार आहे. बरोबर आहे. माझं फक्त ते काम काय, लिहिण्याचं काम हे पेन करत असतोय, आहे की नाही. पण मग आता तुमच्या उत्पन्नानुसार तुम्ही ते पर्याय शोधत असताय. मी सांगितलं तुम्हाला का 3 रुपयापासून ते 300 रुपयापर्यंत तुम्हाला बाजारपेठेमध्ये पेन मिळेल. हे तुमच्यासमोर काय आहेत, पर्याय आहेत. लक्स, लायबॉय, डेटॉल, सिंथॉल हे अनेक कोणती साबण घ्यायची ते तुम्ही ठरवणार आहात. हे तुमच्यासमोर पर्याय आहेत. सगळेच तर तुम्ही घेऊ शकत नाही आहेत. बरोबर आहे. तर मग तुमच्या उत्पन्नानुसार तुम्ही काही वस्तू टाळू शकताय आणि काही वस्तू ज्या तुम्हाला अत्यंत गरजेच्या आहेत त्या घेऊ शकताय. ही प्राध्यापक रॉबिन्सन यांची डेफिनेशन्स आहे. त्याने सांगितले गेले की अमर्याद गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणे म्हणजे अर्थशास्त्र होय. म्हणजे तुमचं उत्पन्न आणि तुमच्या गरजा यांचं तुम्ही एक वेळ काय करता, असा मेळ घालण्याचा प्रयत्न करताय आणि मग त्याला अर्थशास्त्र असं त्या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे किंवा ती गरज आहे, ती गरज तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करत असताय. आता हे पुस्तक आणि पुस्तकातलं हे पहिलं प्रकरण आहे. मुळात काय होतं गेलं आहे का ह्या दोन्हींचा अभ्यास पुन्हा मोठ्या प्रमाणावर आहे. जे मी तुम्हाला सांगितलं मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. आता लक्षात घ्या, सूक्ष्मचा अभ्यास हा एक मोठा व्यापक स्वरूपाचा आहे आणि स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास एक वेगळ्या स्वरूपाचा असू शकतो. कारण पुस्तकामध्ये 2 भाग त्या ठिकाणी दिलेले असतात. सूक्ष्मची प्रकरणं वेगळी असतात आणि स्थूलची प्रकरणं वेगळी असतात. तर या दोन्ही संकल्पना नेमक्या नीट काय आहेत त्या आपण या ठिकाणी आता या एक लेक्चरमध्ये समजावून घेणार आहोत. जेवढा लेक्चर होईल त्याच्यामध्ये आपण ते समजावून घेणार आहोत. जे शिल्लक राहील ते नेक्स्ट लेक्चरला आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल का हे पहिलं प्रकरण आणि त्या पहिल्या प्रकरणामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक शास्त्राच्या अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या 2 पद्धती आहेत. पहिली आहे ती सूक्ष्म अर्थशास्त्र की ज्याला मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात, MICRO. ओके, आता हा शब्द आहे तो मिक्रॉस म्हणजे काय, MIKROS, मिक्रॉस या ग्रीक शब्दापासून तयार झालेला असून त्याचा शब्दच अर्थ जर आपण पाहिला तर स्मॉल असा आहे. स्मॉलचा अर्थ होतो लहान भाग. ओके, तर आणखी त्याला दुसरा शब्द काय, स्मॉल, किंवा त्याला आणखी 1 दशलक्षांश भाग, त्यालाच अंश लक्ष अर्थशास्त्र, त्यालाच सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र इत्यादी नावाने संबोधले जाते. आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. बरोबर आहे. तुमच्या लक्षात येईल ह्या प्रकरणामध्ये हा पहिला भाग आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरा भाग आहे हा स्थूल अर्थशास्त्र. हा या ठिकाणी दाखवला गेला सूक्ष्म आणि इथे स्थूल हे दाखवलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ओके, आता तुमच्या लक्षात येईल की या दोन्ही घटकांचा, आता जे काही निसर्गवादी अर्थशास्त्रज्ञ आपण म्हणू किंवा त्यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणू, त्यांनी ढोबळमानाने स्थूल अर्थशास्त्र काय आहे, स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात, MACRO. आता मॅक्रो इकॉनॉमिक्स हा शब्द मॅक्रोज MAKROS या ग्रीक शब्दापासून तयार झालेला असून त्याचा शब्दच अर्थ काय होतोय, लार्ज, बिग किंवा ॲग्रिगेट म्हणजे मोठ्या भाग. त्याच्यानंतर त्यालाच समग्र लक्ष अर्थशास्त्र, एकूणाचे अर्थशास्त्र, त्यालाच स्थूल अर्थशास्त्र इत्यादी नावाने ओळखलं जातं.
आता लक्षात घ्या, ज्यावेळेस सुरुवातीचे जे काही अर्थशास्त्रज्ञ होते त्यांना निसर्गवादी अर्थशास्त्रज्ञ सुद्धा म्हटले गेले, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हटलं गेलेलं आहे. त्याने काय केला, कारण सुरुवातीला कोणत्याही गोष्टीचा किंवा ह्या पेण्याचा अभ्यास असेल तर कोणी असा सूक्ष्म पद्धतीने केला नाही. तो ढोबळमानाने कोणत्याही वस्तूचा असेल, गोष्टीचा असेल, व्यक्तीचा असेल, तो ढोबळमानाने त्या ठिकाणी अभ्यास केला गेला. तो स्थूल अर्थशास्त्राचा भाग झाला. पण नंतरच्या काळात काय झालं गेले की याच घटकाचा सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास करायला, म्हणजे अगदी त्याचा त्या पेन, आता हा पेन असेल तर त्या पेनाची नेमकी किंमत ही ढोबळमानाने नाही, तर आता ती त्याच्या खर्चानुसार ठरवली जाते. तर याला सूक्ष्म अभ्यास असं म्हटलं गेलेलं आहे. ओके. तर सुरुवातीचे जे काही शास्त्रज्ञ आपण पाहिले गेले सनातनवादी, तर त्याने काय केलं, त्याने स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास केला. ओके. आता या ठिकाणी मांडले गेले स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास कोणी कोणी केला गेला, तर या ठिकाणी ॲडम स्मिथ असेल, रिकार्डो असेल, प्राध्यापक जे.एस. मिल असेल, याने तो स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास केला. आणि सूक्ष्म अर्थशास्त्र आहे, त्या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी डॉक्टर मार्शल असेल, रिकार्डो असेल, ॲडम स्मिथ असेल, यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके. म्हणजे वेगवेगळ्या ह्या दोन घटकांचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करणारे वेगवेगळे शास्त्रज्ञ होते, परंतु या दोन्हींचा एकत्रित अभ्यास ओस्लो विद्यापीठाचे, त्यांना स्विस किंवा नॉर्वेजियन असाही शब्द वापरले गेले आहे, ओस्लो विद्यापीठाचे स्विस किंवा नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक रॅग्नर फ्रिश आणि 1933 या दोन्हींचा एकत्रित अभ्यास केला, एवढं लक्षात ठेवा. पहा, तुमच्या पुस्तकामध्ये आता जे मी थोडंसं तुम्हाला सांगितलं गेलं, ही प्रस्तावना दाखवली गेलेली आहे, ती त्या पुस्तकामध्ये दाखवली, तुमच्या पुस्तकामध्ये समोर या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळेल. तुमच्या समोर आहे ती, मी दाखवतोय तुम्हाला की यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ही प्रस्तावना या ठिकाणी दाखवली गेली आहे. ही प्रस्तावना आहे, याच्यामध्ये पहा दाखवले गेले काय की आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. ओके. हे त्या ठिकाणी भाग असलेले आपल्याला पाहायला मिळतील, दोन घटक असलेले आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी हे सूक्ष्म अर्थशास्त्र दाखवले गेलेले आहे आणि या ठिकाणी हे स्थूल अर्थशास्त्र दाखवले गेले. एक आहे ते मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरं आहे ते मॅक्रो इकॉनॉमिक्स. येते लक्षात. तर अशा प्रकारे यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर हा पहिला जो दाखवला गेला आहे की ज्याला सूक्ष्म अर्थशास्त्र, त्याला लहान अर्थशास्त्र किंवा 1 दशलक्षांश भाग असं म्हटलं गेलेलं आहे, त्या तो की जो मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. आता मायक्रो इकॉनॉमिक्स हा शब्द मिक्रॉस या शब्दापासून तयार झालेला आहे. आणि दुसरा शब्द जर आपण पाहिला गेला तर तो आहे हा स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्राला मोठा घटक असं म्हटलं गेलेलं आहे आणि तो मॅक्रो या शब्दापासून तयार झालेला आहे, लक्षात येईल तुमच्या. आणि या दोन्हींचा एकत्रित अभ्यास कोणी केला, तर 1933 जे ओस्लो किंवा मी दुसरं म्हटलं गेले नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक रॅग्नर फ्रिश याने या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी हे रॅग्नर फ्रिश दाखवले गेलेले आहेत. ओके. आता पहा बरं की या जे दाखवले अर्थशास्त्राच्या या मुख्य शाखा आहेत. ओके. त्याही या ठिकाणी दाखवल्या गेल्या. त्या 2 मुख्य शाखा आहेत, या ठिकाणी आपल्याला सहजगत्या पाहता येणार आहेत. ओके. त्याच्यामध्ये सूक्ष्म म्हणजे जी आहे पहिली आहे ती त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र. एक मिनटं. पहिली आहे त्या ठिकाणी ती हां, पहिली आहे ती त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र. ओके. आणि दुसरी आहे ती स्थूल अर्थशास्त्र. ओके. अशा 2 घटकांचा समावेश आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. जे रॅग्नर फ्रिश या ठिकाणी दाखवले गेलेत, तर रॅग्नर फ्रिश यांच्याविषयीचा तो परिचय की ज्यांना नोबेल पारितोषिक वगैरे मिळालं आहे, ते त्यांच्याविषयीची ही माहिती त्या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळेल. आता या घटकांचा दोघांचा अभ्यास कशा पद्धतीचा आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्राची वाटचाल कशी आहे आणि स्थूल अर्थशास्त्राची वाटचाल. मी सांगितलं का 16व्या 17व्या किंवा 18व्या शतकापर्यंत जर आपण विचार केला तर स्थूल अर्थशास्त्राचा जे अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी स्थूल मानाने म्हणजे ढोबळमानाने त्या ठिकाणी तो अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळेल. केवळ निसर्गाचा हवाला ठेवून, म्हणून त्यांना निसर्गवादी असंही म्हटलं गेलं की बाबा सूर्य आता डोक्याच्या इथे आलेला असेल तर मग आपण एखाद्या त्या वयोवृद्ध माणसाला विचारले की बाबा आता किती वाजले असतील, तर तो म्हणेल की इतके वाजले असतील, तर कदाचित त्याचा अंदाज इकडे तिकडे पण जरा साजेसा असू शकतोय. याला निसर्गवादी अर्थशास्त्रज्ञ जे ढोबळमानाने मांडले गेले. पण आता तसं नाही. आता विज्ञानाने इतकी भरारी घेतलेली आहे की आपल्याजवळ आता घड्याळ आलेले आहेत, मोबाईल्स आलेले आहेत. हा अभ्यास आहे हा सूक्ष्म की आपण अगदी त्या वेळेला बरोबर आपण सांगू शकतो आता इतकेच वाजलेले आहेत घड्याळात पाहून. हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास झाला. अशा प्रकारे
या दोन्हींचा अभ्यास त्या ओस्लो विद्यापीठाचे स्विस किंवा नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळेल. आता या प्रकरणामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची जे काही अर्थ आहे तो अर्थ या ठिकाणी पाहणार आहोत. पहा बरं, या लक्षात येईल तुमच्या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ काय बरं अर्थ आहे. या अर्थामध्ये या ठिकाणी प्राध्यापक के ई बोल्डिंग यांची डेफिनेशन्स असलेली आपल्याला पाहायला मिळेल. के ई बोल्डिंग काय सांगतात, सॉरी एक मिनटं, के ई बोल्डिंग काय सांगतात ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक मिनटं. हां, म्हणजे के ई बोल्डिंग यांची या ठिकाणी ही डेफिनेशन्स आहे. ओके, आणि ती या अर्थामध्ये दाखवली गेलेली आपल्याला पाहायला मिळेल. मी तुम्हाला के ई बोल्डिंग यांची डेफिनेशन तशा पद्धतीने दाखवतो. ओके, आता के ई बोल्डिंग काय सांगतात त्यांचे हे की विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, उत्पन्न, वेतन, विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तू इत्यादींचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. लक्षात घ्या, के ई बोल्डिंग यांची व्याख्या काय सांगते की विशिष्टच घटकाचा, कारण त्या दोन घटक जे आहेत सूक्ष्म आणि स्थूल, तर स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास आपण ह्याच चॅप्टरमध्ये पण नंतर पाहणार आहोत. आणि सुरुवातीला आता पाहत आहोत आपण सूक्ष्म अर्थशास्त्र. मग त्या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ असेल, त्याच्या डेफिनेशन्स व्याख्या असतील, त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व आहे, आणि मग स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. तर आता आपण पाहत आहोत ते सूक्ष्म अर्थशास्त्र आणि त्या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ या ठिकाणी आपण पाहत आहोत. ओके, एक मिनटं, त्याच्यामध्ये ओके चालेल. तर यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ जी मी के ई बोल्डिंग यांची, आता बोल्डिंग काय म्हटले की विशिष्टच घटकाचा अभ्यास, म्हणजे संपूर्ण सगळ्या घटकांचा अभ्यास करायचा नाही, लहान एका व्यक्तीचा अभ्यास करा असं त्यांनी सांगितलं. 1 किंवा 2 5 व्यक्तींचा अभ्यास करा आणि तुम्ही अनेक लोकांचा त्या संदर्भात असणाऱ्या, त्या ठिकाणी वावरणाऱ्या सगळ्या लोकांचा तुम्ही निष्कर्ष लावू शकता, असा त्याचा अर्थ होतो. ओके, म्हणजे या ठिकाणी काय होते, एका विशिष्ट घटकाचा अभ्यास करणे. इथे आता या ठिकाणी हा पेन आहे. ओके, आता ही एका कंपनीमध्ये अशा प्रकारचे अनेक पेन निघणार आहेत. मग त्याच्यावेळेस एका पेनाचा सूक्ष्म अभ्यास करणं गरजेचं आहे का त्याच्यामध्ये असणारी रिफिल असेल, त्याला टोपण असेल, त्याच्यानंतर त्याचा कलर असेल, त्याचं आवरण असेल, हे प्लॅस्टिक वगैरे ह्या सगळ्याचा विचार केला तर त्याचा खर्च एकंदरीत किती येतोय, आणि मग संयोजकाला काहीतरी त्याच्यामध्ये नफा मिळणं गरजेचं आहे. अशा प्रकारे त्या वस्तूची किंमत 10 रुपये ही ठरली गेलेली आहे. हा सूक्ष्म अभ्यास झाला आहे, म्हणजे कंपनी लॉसला नाही आहे. बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारे मग इतर जे काय पेन अशाच स्वरूपाचे हेच पेन कंपनीमधून जे पूर्णपणे आता बाहेर पडणार आहेत त्या सगळ्यांचा सूक्ष्म अभ्यास करायची गरज नाही, कारण एकाचाच अभ्यास करणं असं के ई बोल्डिंग सांगतात. विशिष्ट उत्पादन संस्था म्हणजे विशिष्टच उत्पादन संस्था आहे, जे उत्पादनाची निर्मिती करते ती उत्पादन संस्था, प्रोड्युसर. तर ती उत्पादन संस्था आहे ना, मग ती एका घटकाचा अभ्यास केल्यानंतर, ठक्कर यांचं पुस्तक होतं, त्याने असं सांगितलं गेलं होतं की जंगलामध्ये काहीतरी विशिष्टच प्रकारची झाडं आहेत. मग त्या विशिष्ट प्रकारच्या झाडामध्ये ते जे विशिष्ट एक झाड आहे, तर त्या झाडाला ते लावल्यापासून किती वर्षानंतर त्याची पुरेपूर वाढ होणार आहे, त्याला फुले फले, त्याला खत पाणी हे कशा प्रकारे दिले जाणार आहे, हा काय होणार आहे त्याचा सूक्ष्म अभ्यास. मग त्या एका झाडाचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर त्याच्यासारखी असणारी इतर झाडांचा पुन्हा अभ्यास करायची गरज नाही. आपल्या लक्षात येईल का ह्या झाडांची लक्षणं अशाच प्रकारची आहेत, पण एका झाडाचा तुम्हाला सूक्ष्म अभ्यास करणं गरजेचं आहे. मग तुम्ही ढोबळमानाने सगळ्यांचा अभ्यास करू शकताय, असा याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी बोल्डिंग असे सांगतात, इथे नामोल्लेख केलेला नाही बोल्डिंगचा, पण बोल्डिंग यांचा, पण या ठिकाणी ते दाखवले गेलेले आहे की विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, सगळ्या कुटुंबांचा अभ्यास नका करू असं म्हटलं गेलंय. 1-2 गावामधल्या विशिष्ट काही कुटुंबांचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही इतर कुटुंबांचा निष्कर्ष लावू शकता, असा त्याचा अर्थ होतो. विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक उत्पन्न, वेतन, विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तू, विशिष्टच वस्तू, पेन आहे की नाही, विशिष्ट वस्तू इत्यादींचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. ओके, आता तुम्हाला या जी काही अर्थ दाखवला गेला आहे तो अर्थाचं स्पष्टीकरण, आता मी जे स्पष्टीकरण दिले गेले ते तुमच्या या ठिकाणी सहज लक्षात येईल. पहा बरं काय सांगितले गेले या ठिकाणी. सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा, हे तुमच्या लक्षात आलंय. ओके, आता या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र हा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील लहान भाग आहे, कारण संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास नाही, तर अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकाचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा गाभा आहे. याच्यामध्ये पहा का वैयक्तिक उपभोक्ता,
वैयक्तिक उत्पन्न, त्याच्यानंतर उत्पादक किंवा पेढी, त्याच्यानंतर विशिष्ट वस्तूची किंमत, घटकांची किंमत. अशा प्रकारे या ठिकाणी जर आपण विचार केला तर विशिष्टच घटकाचा त्या ठिकाणी अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ओके, अशा प्रकारे या ठिकाणी हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्या लक्षात येईल. आता सूक्ष्म अर्थशास्त्राच्या या ठिकाणी डेफिनेशन्स किंवा त्याला आपण व्याख्या, ती व्याख्या या ठिकाणी दाखवली गेलेली आहे. ओके, काय आहे बरं ते? आता व्याख्यांमध्ये एकूण 4 व्याख्या मागील काही प्रकरणांमध्ये होती, पण आता या ठिकाणी फक्त आपल्याला 2 व्याख्या या ठिकाणी अभ्यासाला आहेत, की बोल्डिंग यांची व्याख्या आहे, लर्नर यांची सुद्धा व्याख्या आहे आणि मॉरिस डॉब, ह्या 3 व्याख्या. आता 3 पैकी जी मी आता तुम्हाला ही सांगितली गेली ती व्याख्या आहे ती या ठिकाणी के ए बोल्डिंग, पण ते दाखवलं गेलेलं नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर किंवा त्यांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं नाही बोल्डिंग यांचं, पण व्याख्या त्यांच्या स्वरूपाची आहे किंवा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी आपण व्याख्या खऱ्या अर्थाने पाहणार आहोत. याच्यामध्ये लक्षात येईल तुमच्या की व्याख्या आहे या ठिकाणी पहिली व्याख्या आहे ती मॉरिस डॉब. तुमच्या समोर तुमच्या लक्षात येईल की मॉरिस डॉब. आता मॉरिस डॉब काय म्हणतात या ठिकाणी आपण विचार करा की त्यांनी सांगितलं गेलंय की संपूर्ण जी का अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेचे म्हणजे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे मॉरिस डॉब असं म्हणतात की संपूर्ण जी काही अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय, अशी मॉरिस डॉब यांची व्याख्या आहे. सहज आणि ही तुम्ही सहज पाठांतर होईल, एक ओळीची व्याख्या आहे आणि पाठांतर करणं गरजेचं आहे. ओके, दुसरी जर आपण या ठिकाणी पाहिली गेली तर प्राध्यापक ए पी लर्नर यांची ही डेफिनेशन्स आहे. आता लर्नर काय सांगतात तेही आपल्या समोर आहे. लर्नर असं म्हणतात त्या ठिकाणी की तुम्ही मानवाच्या, आता ती व्याख्या आपण स्पष्टीकरण देणार आहोत, पण त्याच्या अर्थी त्यांची अशी स्वरूपाची व्याख्या होती की मानवाच्या जैविक प्रणालीप्रमाणे व्यक्ती व कुटुंबे उपभोक्त्याची, व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाची भूमिका कशी पार पाडतात या अभ्यासनासाठी अर्थव्यवस्थेकडे जणू सूक्ष्मदर्शकातून पाहणे, असं ए पी लर्नर सांगतात. आता तुमच्या थोडीशी व्याख्या थोडं लक्षात येणार नाही लगेच, पण पहा त्याचं मी स्पष्टीकरण देतोय तुम्हाला. त्यांनी सांगितले का मानवाच्या जैविक प्रणालीप्रमाणे, आता मी बोलतोय, माझे डोळे असेल, नाक असेल, कान, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, प्रत्येक इंद्रिय आपली आहेत, तर त्याच्यामध्ये कोणताही घटक आतून बाहेरून एखाद्या वेळेस जर डॅमेज होत असेल तर ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया चांगल्या प्रकारे चालू शकत नाही. ही मानवाची प्रणाली आहे, जैविक प्रणाली, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. जसं माशाची जैविक प्रणाली असेल का तो पाण्यामध्येच राहू शकतो, पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर तो तडफडून मरेल, तर अशा प्रकारे ही मानवाची जैविक प्रणाली आहे. तर याच्यामध्ये कोणत्याही घटकाला डॅमेज होता कामा नये असं त्याचा अर्थ आहे. अशा प्रकारे मानवाच्या जैविक प्रणालीप्रमाणे व्यक्ती व कुटुंबे उपभोक्त्याची. ओके, आता व्यक्तींचं मिळून मी एक व्यक्ती आहे, तुम्ही एक व्यक्ती आहात आणि तुमच्या घरामध्ये असणारे तुमचं कुटुंब. मग आता व्यक्तींचं मिळून काय वड झालं आहे? कुटुंब, बरोबर आहे. मग व्यक्ती व कुटुंबे कशाची भूमिका करतात? व्यक्ती व कुटुंबे उपभोक्त्याची. इथे उपभोक्ता हा शब्द टाकला गेलाय, बरोबर आहे. व्यक्ती व कुटुंबे उपभोक्त्याची. आणि 2 नंबर व्यक्ती व उत्पादन संस्था. उत्पादन संस्था म्हणजे कोण? ही प्रोड्युसर आहे. व्यक्तींचंच मिळून काय होणार आहे? उत्पादन संस्था. कारण मी कुठल्या तरी अनेक कंपन्या असतील, मग त्या कंपनीला कोणतरी कच्चा माल पुरवत असेल, कोणतरी भांडवळ यंत्रसामग्री पुरवत असेल, भांडवळ म्हणा त्याला, मनुष्यबळ कुठून तरी आणतोय, तो कंपनीचा मालक असतोय की ज्याला नफा मिळत असतोय. अशा प्रकारे ही सगळी जी व्यवस्था आहे त्याला उत्पादन संस्था असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे आणि ते कशाचं मिळालेलं आहे? ते व्यक्तींचंच बनून झालेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी 2 घटक दाखवले आहेत, लक्षात येईल तुमच्या. एक आहे तर कन्झ्युमर, उपभोक्ता, आणि दुसरा आहे प्रोड्युसर. ही जी सर्कल यांच्या दोघांमध्ये चालतंय ते जरा जणू काही ह्या जैविक प्रणालीप्रमाणे चालतंय, त्याच्यातला कोणताही घटक मागे पुढे होता कामा नये असं त्या ठिकाणी लर्नर म्हणतात. ओके, आणि त्यांचा अभ्यास त्यांनी असं सांगितलं गेलं एका सूक्ष्मदर्शकातून पाहणे, मायक्रोस्कोप. ज्या काही आपण 9वी 10वीला तुम्हाला ते मायक्रोस्कोप दाखवलं असेल शिक्षकांनी, आणि त्याच्यामध्ये जसा का वेगवेगळ्या पेशी किंवा पानं दाखवल्या जातात आणि त्याच्या पेशी वगैरे दाखवल्या जातात आहे की नाही, त्या सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने पाहिल्या जातात ना, तसा अभ्यास करणे असं लर्नर या ठिकाणी सांगतात. ओके, पहा बरं लर्नर काय सांगतात या ठिकाणी. लर्नर सांगतात की सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. ओके, अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी, ओके, व्यक्ती आणि कुटुंबे कशाची भूमिका बजावतात? उपभोक्त्याची. आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाची.
लक्षात येईल तुमच्या? ओके. अर्थव्यवस्थेच्या संचलनात, ही व्यवस्था चालू आहे, त्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशीकडे जणू सूक्ष्मदर्शकातून पाहते. मग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते सूक्ष्मदर्शकातून पाहत असते. ओके. अशा प्रकारे या 2 डेफिनेशन्स की ज्या तुम्हाला पाठांतर करायच्या आहेत, 2 डेफिनेशन्स या ठिकाणी दाखवल्या गेलेल्या आहेत. चला पुढे आपण पाहूया. आता यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके. आता या तुमच्या लक्षात येईल का या ठिकाणी या प्रकरणामधला हा घटक म्हणजे अर्थ झाला, त्यानंतर व्याख्या झाली, त्याच्यानंतर आता व्याप्तीकडे आपण वळालो आहोत. व्याप्ती म्हणजे काय? त्याचा सखोल अभ्यास, याला व्याप्ती असा शब्द वापरला गेलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला तो चार्टसुद्धा दाखवला गेला. अतिशय सुंदर असं चॅप्टर या ठिकाणी आपल्या समोर असलेल्या पाहायला मिळेल. आता व्याप्तीमध्ये काय? व्याप्तीमध्ये या ठिकाणी जर आपण पाहिला तर 3 घटकांचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ओके. 3 घटकांमध्ये तुमच्या लक्षात येईल की पहिला घटक आहे तो वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. हा पहिला घटक आहे, बरोबर आहे, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. नंबर 2 आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आणि तिसरा घटक आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. अतिशय सुंदर असं भाग असलेला आपल्याला पाहायला मिळेल. आता तुमच्या लक्षात येईल की नेमकं हे 3 घटकांचं पुन्हा खाली जर आपण पाहिलं गेलं तर स्पष्टीकरण दिलेलं आपल्या लक्षात येईल. ओके. आता तुम्ही या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर हा पहिला भाग आहे तो वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. दुसरा भाग या ठिकाणी जर आपण पाहिला गेला तर तो आहे उत्पादन घटकांच्या, बरोबर आहे, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आणि तिसरा भाग जर आपण पाहिला गेला तर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत, बरोबर आहे. अशा प्रकारे या 3 भाग आहेत. चला आपण आता त्याचं स्पष्टीकरण घेऊ. ओके. पहिला भाग आहे तो वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. हा येतो वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. काय वस्तूची किंमत निश्चिती दाखवली गेली या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. पहा याच्यामध्ये की वस्तूची किंमत कशा प्रकारे निश्चित होत असते. ओके. आता वस्तूची बाजारपेठेमध्ये सहज आपण पाहिले गेले पेन असेल तर पेनाची किंमत कशी निश्चित झाली. आता बाजारपेठेमध्ये कधी कधी काय होतंय का त्या वस्तूला येणारा खर्च त्याच्यानुसार त्या वस्तूची किंमत निश्चित होत असते. आणि दुसरी भूमिका काय आहे का ती जी वस्तू आहे त्या वस्तूला असणारी मागणी आणि त्या वस्तूचा पुरवठा, ओके, यांच्यातून त्या वस्तूची किंमत निश्चित होत असते. आता तुमच्या लक्षात येईल की कदाचित आपण कांद्याचा बाजारभाव पाहतोय. ज्यावेळेस विशिष्ट हंगामामध्ये कांद्याचं पीक ही प्रचंड प्रमाणात असतंय, कांदा, ओके, तर त्यावेळेस कांद्याची बाजारभाव आहे तो कमी असतोय. आणि ज्यावेळेस बाजारपेठेमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण होतोय त्यावेळेस कांद्याच्या किमती प्रचंड प्रमाणात निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा भाववाढ होते, कांद्याची भाववाढ होते. म्हणजे ही भाववाढ कशामुळे झाली, बरोबर आहे, तर त्याचा शॉर्ट निर्माण झाल्यामुळे. म्हणजे मागणी कधी कधी काय होते की मागणीपेक्षा पुरवठा जास्त असेल तर किंमत कमी होते. आणि कधी कधी काय होतंय की पुरवठा कमी आणि मागणी जास्त तर मग किंमत काय होते, वाढते. ओके. अशा प्रकारे त्याची वस्तूची किंमत आहे. पहा त्या ठिकाणी बाण दाखवले गेलेत, वस्तूची किंमत निश्चिती. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर त्या वस्तूच्या किंमत सिद्धांतामध्ये मागणीचं विश्लेषण आणि पुरवठ्याचं विश्लेषण दाखवलं गेलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल, बरोबर आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही कन्झ्युमर आहात, मागणी करत आहात, डिमांड. एका बाजूला डिमांड आहे, डिमांड ॲनालिसिस, ओके, डिमांड ॲनालिसिस. आणि दुसऱ्या बाजूला सप्लाय ॲनालिसिस. म्हणजे वस्तूची किंमत आहे ती किंमत कशावरून निश्चित होते तर त्या वस्तूला असणारी मागणी आणि त्या वस्तूचा पुरवठा. लक्षात घ्या. आता तुमच्या डिमांड अँड सप्लाय या 2 गोष्टी सहजगत्या लक्षात आल्या असतील का त्या वस्तूची मागणी जर प्रचंड प्रमाणात असेल पुरवठ्यापेक्षा तर किंमत वाढेल, बरोबर आहे. आणि पुरवठा जास्त असेल, मागणी कमी असेल तर आपोआप किमती काय होतात, कमी होतात. अशा प्रकारे त्या वस्तूची किंमत आहे ती किंमत त्या ठिकाणी निश्चित होत असताना आपल्याला पाहायला मिळते, बरोबर आहे. हे या ठिकाणी खाली सुद्धा वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हे त्या ठिकाणी दाखवले गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल. एक मिनटं, सॉरी, किंमत निश्चितीचे सिद्धांत हे त्या ठिकाणी दाखवले गेले. पहा हा पहिला भाग आहे. त्या पहिल्या भागाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार. हे पहा इथे
बरोबर आहे, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता याच्यामध्ये काय, तो वैयक्तिक वस्तूच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. लक्षात घ्या, म्हणजे त्या वस्तूला असणारी मागणी आणि त्या वस्तूचा पुरवठा याच्यावरून त्या वस्तूची किंमत निश्चित होत असते. अर्थशास्त्र काय करते, मागणी विश्लेषणासंबंधित वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन आणि वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन, म्हणजे उत्पादक कोण आहे, जो वस्तूची निर्मिती करतोय, आणि उपभोक्ता कोण आहे, जो कंझ्युमर, जो वस्तू उपभोग घेतोय, म्हणजे या दोघांच्या संगनमताने त्या वस्तूची किंमत निश्चित होत असते. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी त्या वस्तूची किंमत निश्चित होताना आपल्याला पाहायला मिळते. आता दुसरं जर आपण पाहिलं गेलं, दुसरं काय या ठिकाणी आहे पहा, तुमच्या लक्षात येईल की उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. इथं आहे तुमच्यासमोर उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता मुळात उत्पादनाचे घटक किती आहेत लक्षात घ्या, लक्षात घ्या, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, तर त्याचे हे दोन घटक आले. बरोबर आहे, हे दोन घटक आले. बरोबर आहे, बाणाने दाखवले गेलेत मी, आणि त्या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत. आता उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, पण हे काय दाखवले गेले, हे वेगळे घटक थोडेसे दाखवले गेलेत. काय, तर त्यांना दिले जाणारे मोबदले ते दाखवले गेलेत. मग मुळात उत्पादनाचे घटक 4 आहेत: भूमी, श्रम, भांडवळ, संयोजक. बरोबर आहे, लँड, लेबर, भूमी, श्रम, कॅपिटल आणि इंटरप्रेनर. ओके, भूमी लक्षात घ्या, हे उत्पादनाचे घटक आहेत. याच्याशिवाय हे उत्पादने, समजा ह्या उत्पादनाची निर्मिती होणार नाही. या उत्पादनाची निर्मितीसाठी कोणते घटक पाहिजे, भूमी, श्रम, भांडवळ आणि संयोजक. म्हणजे भूमीचा अर्थ काय होतो अर्थशास्त्रात, त्यात जमीन नाही आहे. भूमी म्हणजे या ठिकाणी, भूमी म्हणजे कच्चा माल. बरोबर आहे, म्हणजे कोणत्याही वस्तूची निर्मिती करायची असेल तर कच्चा माल पाहिजे. कापडाची निर्मिती करायची असेल तर कापूस पाहिजे, हा कच्चा माल झाला. याला भूमी असा शब्द वापरला गेला आहे. नुसता कच्चा माल असून चालत नाही. कामगार वर्ग पाहिजे, श्रम 2. आता मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री आहे. कोणत्याही वस्तूची निर्मिती ही यंत्रावर होत असते, भांडवळावर होत असते, म्हणून भांडवळ हा घटक आहे. आणि चौथा घटक संयोजक, की जो या तीनही घटकांना एकत्रितपणे राबवण्याचं काम करतोय आणि स्वतःला नफा मिळवण्याचं काम करतोय. तो जो घटक आहे, तो घटक या ठिकाणी तो जो घटक आहे तो संयोजकाचा घटक आहे, आणि तो अशा प्रकारे त्या वस्तूची निर्मिती होत असते. बरोबर आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल उत्पादनाचे 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवळ, संयोजक. आता या ठिकाणी जे दाखवले गेलेलं आहे, तुमच्या लक्षात येईल दाखवलं गेलेलं आहे, तर त्यामध्ये या ठिकाणी हा जो घटक आहे याच्यामध्ये पहा, खंड, वेतन, व्याज आणि नफा हे दाखवले गेले. ओके, आता काय बरं हे खंड, तर भूमीच्या वापराबद्दल, म्हणजे कच्चा माल कुठून तर तो कच्चा माल घेणार आहे, तर कच्च्या मालाच्या वापराबद्दल त्याच्या मालकाला जे काही पैसे दिले जातात, अर्थशास्त्राने त्या पैशाला शब्द वापरला आहे खंड. काय शब्द वापरला आहे, खंड. बरोबर आहे, हा खंड या ठिकाणी दाखवला गेलेला आहे. ओके, दुसरं जर या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर भूमी, श्रम, कामगाराला त्याचा पगार दिला जातोय, म्हणजे इथं वेतन असा शब्द वापरला गेला आहे. ओके, भांडवळाला सुद्धा पैसे दिले जातात, पण इथं व्याज शब्द वापरला गेला आहे. आणि संयोजकाला काय होतोय, नफा. म्हणजे मुळात काय दाखवलं गेलं आहे का, या 4ही घटकांचा, भूमी, श्रम, भांडवळ, संयोजक, या 4ही घटकांच्या वापराबद्दल त्यांच्या मालकाला दिला जाणारा हा काय आहे, मोबदला आहे. ओके, हे तुमच्या लक्षात येईल. पहा या ठिकाणी हा जो दुसरा हा टॉपिक आहे 2 नंबरचा, तो आपण या ठिकाणी पुस्तकाच्या साहाय्याने पाहणार आहोत. सॉरी, 1 मिनटं, पुस्तकाच्या साहाय्याने पाहणार आहोत. ओके, ह्या पहा या ठिकाणी हा पहिला टॉपिक झाला आपला, हा दुसरा टॉपिक आहे या ठिकाणी. ओके, हे तुमच्या लक्षात. दुसरा टॉपिक काय आहे, तर उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. काय दाखवले गेले, उत्पादनाचे घटक पहा, काय आहे, भूमी, श्रम, भांडवळ आणि संयोजक. बरोबर आहे. आता हे उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात आणि त्यांना काय काय अनुक्रमे काय काय दिले जाते, तर भूमीला खंड, भूमीला खंड, 1 मिनटं, 1 मिनटं, हां, ओके, तुमच्या लक्षात येईल कोणता भाग चालला आपला, येते लक्षात, हा ब पॉईंट आहे, हा ब पॉईंट आपला चाललेला आहे. बरोबर आहे. आता आणि या ठिकाणी हे पहा, या ठिकाणी भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा, हे सहज तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे. आणि अशा प्रकारे बाजारपेठेमध्ये त्या वस्तूची किंमत निश्चित होत असते. ओके, आता तिसऱ्या घटकाकडे आपण जाऊया. तिसरा घटक काय सांगतोय पहा, हा तिसरा घटक आहे. व्याप्तीमध्ये तुमच्या लक्षात येईल
आहे की नाही. व्याप्तीमध्ये आपण काय केलं आहे, हा पहिला घटक पाहिला गेला, हा दुसरा घटक पाहिला गेला आणि आता हा तिसरा घटक पाहतो. पहिल्या घटकाचे हे 2 पॉईंट पाहिले, दुसऱ्या घटकाचे हे 4 पॉईंट पाहिले आणि आता आर्थिक कल्याण आहे, त्या आर्थिक कल्याणाचं पहा इथे खाली बाण दाखवले गेलं आणि हे पुन्हा 3 पॉईंट दाखवले गेलेले आहेत, तुमच्या लक्षात येईल. आता 3 पॉईंट्समधचं आपण विश्लेषण पुन्हा या ठिकाणी करणार आहोत. काय कोणते 3 पॉईंट आहेत, तर पहिला पॉईंट आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, इथे दाखवला गेला आहे. दुसरा या ठिकाणी दाखवला गेला आहे तो उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि तिसरा पॉईंट दाखवला गेला आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. ओके, हे तुमच्या लक्षात येईल. आता लक्षात घ्या, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता काय सांगते की प्रत्येक उद्योजक आहे की माझं उत्पादन आहे ते इतरांपेक्षा कसं क्वालिटीवाईज राहील, कसं चांगलं राहील की लोक ॲक्सेप्ट करतील. कारण काय झालं आहे की बाजारपेठेमध्ये एका वस्तूला पर्याय असणाऱ्या अनेक वस्तू आहेत. जसं पेन सांगितलं, हे कापड सांगितलं असेल किंवा तुम्हाला साबण सांगितलं असेल, तर ह्या प्रत्येक वस्तूला बाजारपेठेमध्ये पर्याय आहेत. प्रत्येक वस्तूची कंपनी ही वेगवेगळी असलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यामुळे प्रत्येक उत्पादक काय करतो का माझ्या वस्तूची कशी क्वालिटी राहील, कार्यक्षमता कशी जास्त राहील की लोक ॲक्सेप्ट करतील आणि मला जास्त नफा मिळेल. म्हणजे ही भूमिका कोण निर्माण करतोय, तर ती जी भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी जो उत्पादक आहे, जो प्रोड्युसर आहे, तो प्रोड्युसर त्या ठिकाणी करत असतोय, ती उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. दुसरं आहे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोक्ता. आता उपभोक्ता काय करतोय की मी जाणार आहे, मी ज्यावेळेस बाजारपेठेमध्ये जाणार आहे त्यावेळेस मी पाहणार आहे की अरे वस्तू खरंच चांगली आहे, बरोबर आहे, तर त्याला उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता म्हटलं गेलं. आणि तिसरं आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता आर्थिक कार्यक्षमता म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत असा या अर्थशास्त्राने शब्दप्रयोग केलेला आहे. तर आर्थिक कल्याण कार्यक्षमता काय, तर याचा अर्थ होतो का मला माझ्याकडचे दिले जाणारे पैसे, ओके, आणि मला त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही जर मला जास्त वाटत असेल त्या पैशांपेक्षा किंवा त्यांचं समान वाटप होत असेल, तर मी म्हणतोय का ठीक आहे कार्यक्षमता त्या वस्तूमध्ये आहे किंवा मला एकूण समाधान मिळालेलं आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो का तुमचं एकूण काय होतंय की आर्थिक कल्याण झालेलं पाहायला मिळतंय. ओके, आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत की याचं जे काही आर्थिक कल्याणाचा सिद्धांत आहे हा भाग आता आपला चाललेला आहे, त्याचं पुन्हा एक वेळ आपण काय करणार आहोत, स्पष्टीकरण देणार आहोत. हा सगळा त्याच्यातला भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो, तुमच्या लक्षात येईल ते. ओके, पहा बरं काय सांगितलं गेलं या ठिकाणी. थोडक्यात जर आपण पाहिलं गेलं तर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. ओके, याच्यामध्ये आर्थिक कल्याणाचा सहज तुमच्या लक्षात येईल की आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामग्रीच्या वाटपाशी केला जातो. एक मिनटं, बरोबर आहे, आर्थिक कल्याण आणि साधन सामग्रीच्या वाटपाशी केला जातो. कारण साधन सामग्री कोणती, भूमी, श्रम, भांडवल यांचा वाटप योग्य प्रकारे होणं गरजेचं आहे, त्या वाटपाशी केला जातोय. आणि साधन सामग्रीच्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला जर का महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर त्याचं कल्याण झालं असं म्हणायला हरकत नाही. ओके, मग त्या साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचं जास्तीत जास्त आर्थिक कल्याण किंवा ते साध्य होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आर्थिक कल्याण कसं झालं किंवा कार्यक्षमता कशी आहे ते या ठिकाणी पुन्हा 3 भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ओके, पहिला घटक जर आपण पाहायला गेला तर उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण कार्यक्षमता. ओके, आता त्याच्यातलं पहिलं जर आपण पाहायला गेला तर उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. आता उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता काय सांगते लक्षात घ्या. तर उत्पादन क्षेत्रातील इथे पाहू आपण, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता ही कार्यक्षमता म्हणजे साधन सामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे आणि जास्तीत जास्त कार्यक्षमता टिकून ठेवणे. दुसरे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, तर संपूर्ण समाजाचं जास्तीत जास्त समाधान कसं होईल, म्हणजे वस्तू आणि सेवा यांच्यामध्ये लोकांमध्ये वितरण होईल. आणि तिसरं जर आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर एकूण आर्थिक म्हणजे लोकांना सर्वाधिक प्राधान्य हवे असणाऱ्या वस्तूचं उत्पादन. ओके, म्हणजे तुमचे बेनिफिट खरंच तीच वस्तू त्याला मिळालेली आहे आणि त्याचं समाधान बऱ्यापैकी झालेलं आहे. ओके, अशा प्रकारे या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर ही कार्यक्षमता असलेली पाहायला मिळते. खाली आपण जर पाहिलं गेलं तर या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटींचे विवेचन या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. कारण सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रामध्ये केवळ प्रामुख्याने किंमत सिद्धांत किंवा साधन सामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधितच असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ओके, आणि
सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत पहा या ठिकाणी दाखवले संपूर्ण अर्थव्यवस्थेची समग्र परिणामांचा अभ्यास केला जात नाही. का तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केवळ विशिष्टच घटकांचा अभ्यास केला जातोय आणि समग्र घटकांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता या शाखेमध्ये का असेल बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवर आर्थिक समस्यांचा अभ्यास जो आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जात नाही, तो स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे. ओके, मग स्थूल अर्थशास्त्रामध्ये काय तर देशामध्ये आर्थिक वृद्धी किंवा व्यापार सिद्धांत किंवा मौद्रिक राज्य वित्तीय धोरण असतील, जे देशाला काही धोरणं ठरवायची असतील तर त्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेबाहेर, कारण तो गाभा कशाचा आहे तो स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास असलेला आपल्याला पाहायला मिळेल. ओके, ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी हा टॉपिक आहे, या ठिकाणी मी थांबवतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. चला तर मग हा जो लेसन आहे तो लेसन तुम्हाला कशा प्रकारे आवडला आणि आवडला असेल तर तशा प्रकारच्या किंवा मला सूचना कळवा, म्हणजे मला तो लेसन पुढचा लेसन